असा वाद संवाद आहे. तो संवाद मी आता सांगतो. 6वा अध्याय संपला. आता सांगतो आपल्याला. काय हो, आपण इतके दिवस सगळं हे ऐकलंय. 6वा अध्याय काय लचांड आहे. गीतेचे 18 अध्याय असं आहे. आपल्याकडे एक सिंहावलोकन म्हणून प्रकार आहे. सिंहावलोकन म्हणजे सिंहाचं अवलोकन करणं. म्हणजे काय, तर सिंहाची अशी सवय आहे की जेव्हा तो सावज मारायला जातो तेव्हा अर्धा अधिक तो गेल्यानंतर थांबतो आणि मागे पाहतो, म्हणून सिंहावलोकन. तेव्हा 6 अध्याय आपण आलो. काय पाहिलं, याचं नाव सिंहावलोकन. आता हे सिंहावलोकन करीत असताना आपल्याला पहिल्या अध्यायापासूनच आलं पाहिजे. कंटाळवण करणार नाही. आपल्याला सांगतो 6 अध्याय. गीतेचा आरंभ जो आहे तो युद्धात आहे, बरं का. युद्ध काय, संघर्ष आहे. युद्ध म्हणजे संघर्ष. एक ग्रंथ आहे सोरोकिन नावाच्या सामाजिक तत्वज्ञाचा. अमेरिकन आहे तो, आहे मूळचा रशियन. त्याचं नाव आहे ग्रंथाचं द रिकन्स्ट्रक्शन ऑफ ह्युमॅनिटी. त्याच्यामध्ये, आणि तो गांधींना अर्पण केलेला आहे. पहिल्याच अध्यायामध्ये सुरुवात अशी केली आहे, गेल्या 2-2.5 हजार वर्षाचा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये असं दिसतं जगामध्ये 1 वर्ष असं गेलं नाही की कुठे युद्ध झालं नाही. 2000 years of civilization युद्ध झालं नाही असं आहेच नाही. अरे बस, जर युद्ध झालं नाही असं जगात एकही वर्ष नाही, याचा अर्थ असा, मानव समाजामध्ये संघर्ष हा कायमचा आहे. संघर्ष म्हटला की 2 पक्ष आले, 2 अधिक म्हणा पक्ष आले, आणि त्या पक्षामध्ये वैर आलं. वैर नुसतं नव्हे, त्या वैराचं प्रगट स्वरूप आलं. मग मारामारी असेल किंवा कोर्टामध्ये लढणार, ते म्हणतात आम्ही केस लढलो म्हणता, म्हणजे तिथे सुद्धा संघर्ष आलाच. तेव्हा जगामध्ये मानवी जीवन असेल तर संघर्ष आहे. जर संघर्ष हा मानवी जीवनाचा धर्म आहे तर संघर्षाचे प्रकार किती. प्रकार 2. एक बाहेरचा संघर्ष आणि एक आतला संघर्ष. सत्पुरुषांचं म्हणणं असं आहे की आतला संघर्ष आहे म्हणून बाहेरचा संघर्ष आहे. नुसता बाहेरचा संघर्ष नाही, आत लढाई आहे म्हणून बाहेर लढाई आहे. तुम्हाला चमत्कार वाटेल, कृष्णमूर्ती काहीच मानित नाहीत ना. देव नाही, धर्म नाही, अमकं नाही, तमकं नाही. ते म्हणतायत मी इज द वर्ल्ड. मी म्हणजे मराठी मी नव्हे, मी म्हणजे मीच हे जग आहे. मी जसं आतमध्ये आहे तसं जग बाहेर आहे. माझ्यामध्ये जर संघर्ष नसेल तर बाहेर संघर्ष नाही. तुम्ही मला खरं सांगा, मी तुमच्यातलाच आहे ना. कधीतरी असा जीवनात तुमच्या प्रसंग आला का, आज आज काही गडबड नाही असा जीवन गेला, माझ्या मनाच्या विरुद्ध झालं नाही असा 1 दिवस तरी आहे का. मी म्हणत नाही 1 तास तरी आहे का, पण आपले 1 दिवस तरी धरू आपण. काय आहे मला सांगा, माणसाच्या मनाची अवस्था सारखं खेच आहे. तसंच मी म्हणतो, एक ऐकण्यासारखी गोष्ट आहे. मानसशास्त्रामध्ये प्रेमाचं वर्णन करताना, भावना वर्णन करताना त्यांनी 2 उदाहरणं दिली आहेत. एकाच माणसाची 2 अवस्थांची उदाहरणं आहेत. एक ग्रस्त होता, त्याचं प्रेम प्रकरण 19 वर्ष चाललं, बरं का. दोघेही खंबीर असले पाहिजेत बा, नाही का. प्रणयाराधन असं त्याला मराठीत म्हणतात. हे मांजर सुद्धा प्रणयाराधन करतं बघा. मग त्याला काही खाणं नाही, पिणं नाही, काही नाही, काय खायला. लव्ह अफेअर इंग्लिश मध्ये म्हणतात. 19 वर्ष चालली, आणि त्यांनी असं म्हणले त्या माणसाने, या 19 वर्षात मी एका शब्दानं प्रेयसीला दुखवलं नाही. बरं, नंतर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पहिल्या महिन्यात दोघं भांडू लागले. म्हणून असं धरून चाला, जे नवरा बायको भांडत नाहीत ते ॲबनॉर्मल आहेत, सामान्य नव्हेत काहीतरी. म्हणजे भांडा असा अर्थ नाही त्याचा. ती पतिव्रता असली पाहिजे, बाई किंवा नवरा साधू असला पाहिजे बुवा, हो नाही का. नाही तर सामान्य याच्यामध्ये मतभेद राहायचेच, शंकाच नाही. महाराजांचं वाक्य आहे, 2च माणसं जगात असे आहेत की ज्यांच्यात मतभेद नाही. एक सद्गुरू आणि सत्शिष्य,
आणि दुसरा पती आणि पतिव्रता. बरं, मग बाकीच्या सगळ्यामध्ये मतभेद आहे, म्हणजे खेचाखेच आहे, संघर्ष आहे. तेव्हा संघर्षामध्ये राहून संघर्ष करून माणसाला जो सुख पाहिजे असेल ते गीता वाचावी. संघर्षाचं खरं प्रगट स्वरूप म्हणजे युद्ध. त्यातल्या त्यात गीतेची कमाल अशी आहे की हा संघर्ष परक्याशी नाही, भावाशी आहे. प्रत्यक्ष चुलत भाऊच ना ते, त्यांच्याशी संघर्ष आहे, म्हणजे आपसात संघर्ष. आणि त्यामध्ये संघर्ष म्हणजे लढाई, हा तो परमावधी आहे. हा पहिला मुद्दा ध्यानात ठेवा. आपण जी मुलं आणि बाप भांडत नाहीत, म्हणजे प्रत्यक्ष भांडणार नाहीत हो, पण मतभेद झाल्याशिवाय राहणारच नाही. मग बाप शहाणा असेल तर गप्प बसेल, तो म्हातारा असेल तर तिचे शहाणपण टिकत नाही. मुलगा शहाणा असेल तर राहत. मग सासू सुना सुद्धा संघर्ष असलाच पाहिजे, अगदी शंकाच नाही. बरं, कारण दोन माणसं म्हणली म्हणजे संघर्ष राहायचाच अगदी. बर, या संघर्षाचं जर इतकं व्यापक स्वरूप आहे तर याच्यातून मार्ग आहे का? मार्ग आहे, यात शंकाच नाही. एक अरविंदांचं वाक्य मला नेहमी आवडतं डिवाइन लाईफ मध्ये आहे, ऑल प्रॉब्लेम्स ऑफ लाईफ आर प्रॉब्लेम्स ऑफ हार्मनी. तो सत्पुरुषच असला पाहिजे. संघर्षाचा टाळायला काय करायला पाहिजे? त्याला 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग जर असेल तर आपलं ध्येय संघर्षाच्या बाहेर पाहिजे, ऐकून ठेवा. दुसरं जर असेल तर संघर्षाला ज्ञानाचं पाठबळ पाहिजे, मी का करतोय संघर्ष हा. बरं, तिसरं जर असेल तर संघर्षाचा त्यात राहून मायाशी संबंध नाही म्हणून बाहेर पडलं, मनाने बाहेर पडलं पाहिजे. गीतेमध्ये 3ही गोष्टी आहेत. पहिली जी गोष्ट असेल तर संघर्ष टाळून चालणार नाही, तुला संघर्षात राहिलंच पाहिजे. अर्जुनाला सांगितलं हा पळपुटेपणा उपरायचं नाही, होईल बाहेर जातो म्हणण्यात काय अर्थ आहे. बरं, मला ती एक गोष्ट आठवते, गमतीची आहे आपली. एक नवरा बायको होते, बायकोचं नवरा सारखं भांडण व्हायचं. नवरा काय करायचा, सर्कस मध्ये होता ट्रेनर म्हणून, या हिंस्र पशूंना शिकवायचा. तेव्हा रात्री तो उशिरा घरी यायचा, बायको ओरडायची, त्रास द्यायची फार. तेव्हा घरी आला नाही, तेव्हा दुसऱ्या सकाळी बायको आपली त्या सर्कस वाल्याकडे गेली, तंबूकडे, आणि सांगितले बाबा रात्री आला नाही, झालंय काय? ते सिंहाच्या पिंजऱ्याकडे जा म्हणाल, तिकडे बघा असेल. तर तो बाई गेली तिथे, तर 2 सिंह आणि 1 सिमेंट असं त्या पिंजऱ्यात होते. त्या पिंजऱ्यात हा घोरत होता. म्हणजे घरी बायकोला इतका घाबरला, सिंहाने शिवीला घाबरला नाही. बरं का? आता ती बाई आली आणखी तो जागा झाला आणि तिने असा चेहरा केला, आज भित्री भागोबाई म्हणाला. बायको म्हणाली भित्री भागोबाई, सिंहाच्या पिंजऱ्यात निजला पण घरी यायला घाबरला. बरं का? मग काय सांगतोय मी आपल्याला, संघर्ष टाळायचा हा प्रकार एक आहे, जायचंच नाही. म्हणजे अर्जुनानं हा पळपुटेपणा, मी जातो भिक्षा मागून, भैक्षेमपी लोके, भिक्षा मागून जगतो. अरे वा, भिक्षा मागून जगतो म्हणजे काय? हे बरोबर नाही, तुला लढलंच पाहिजे. हा पहिला प्रकार. दुसरा संघर्ष टाळण्याचा प्रकार काय आहे, हा फार लक्षात घेण्यासारखा आहे. त्याचं ज्ञान पाहिजे. हे आहे ना, माझ्या वाटेला आलेलं आहे ना, हे मला करायला पाहिजे, ते टाळून चालणार नाही. बरं का? पण त्याच्याबद्दल माझे जे विचार आहेत ते विचार मी काय ठेवावे हे माझ्या हातात आहे. हा ज्ञानमार्ग आहे. पहिला जो असेल तर कर्म करायचं, पण कर्म करीत असताना त्या कर्माची जी योग्यता तेवढंच महत्व त्याला द्यायचं, जास्त महत्व द्यायचं नाही. म्हणजे
अगदी धीर धरून त्या प्रसंगाला तोंड द्यायचं, हे त्यातलं आहे. मला एक आठवतं, या नाशिकला एक ग्रस्त होते, त्यांचा मोठा मुलगा टायफॉइडने आजारी होता. तेव्हा 20-22 दिवस झाल्यानंतर तो उलटला, टायफॉइड उलटल्यावर ते फारच हा झाला, त्याला ते बेड सोअर म्हणजे जखमा व्हायला लागल्या, आणि ते तर त्याला ते पाहावे ना म्हणून तो मुंबईला पळून आला, अक्षरशः पळून आला, आणि तो मुलगा मेल्यानंतर गेला. बरं, हा पहिला प्रकार. जीवनात असं होतं, पाहवत नाही. दुसरा प्रकार असेल, मला करायला पाहिजे ना, मग माझी त्याच्याबद्दलची जी दृष्टी आहे ती मी काय ठेवावी, हे गीतेचं पुन्हा म्हणणं आहे की अनासक्त जीवन जग आहे ना, आलंय तुझ्या वाट्याला, तुला करायला पाहिजे, पण ते करीत असताना त्याला ज्ञानाची पार्श्वभूमी देऊन कर. तिसरा मार्ग जर असेल तर ते या संबंध विश्वाच्या या खटाटोपामध्ये मला हे माझ्या वाटेला आलेलं आहे, तेव्हा ज्याने विश्व निर्माण केलेलं आहे त्याची अशी इच्छा आहे की मी हे करावं म्हणून करणं, हे तिसरा मार्ग आहे. बर, इथून गीतेला सुरुवात. बर, याला इंग्लिशची नावं सांगून ठेवतो आपल्याला, त्याला मोठं महत्व नाहीये. पहिलं जे आहे ना, हा दृष्टिकोन, हे 3 दृष्टिकोन आहेत. पहिला दृष्टिकोन जो आहे, या दृष्टिकोनाला रॅशनॅलिझम म्हणतात, बरं का. दुसरं जे आहे त्याला ऑन्टॉलॉजिकल म्हणतात, आणि तिसरं जे आहे त्याला ऍक्सिओलॉजिकल म्हणतात. म्हणून गीतेचं जे तत्वज्ञान आहे ते हे आहे. बर, याला महत्व नाही. आता पुढे या. मग त्यांनी काय सांगितलं दुसऱ्या अध्यायामध्ये? पहिल्या अध्यायात सांगितलं तुला हे करायला पाहिजे होतं. दुसऱ्या अध्यायात काय सांगितलं? अरे करायचंच आहे ना, मग तू तुझं ध्येय ठरव. माणूस आहेस ना तू, तर तुझं माणसाचं जे मन आहे ते मनच जर बदललं ना तर प्रश्नच राहत नाही काही. उलट घेतो मी. समजा आज आपण असे आहोत, घरामध्ये आपण सुसह्य आहोत, सह्य नव्हे सुसह्य आहोत. वी आर टॉलरेबल इन द हाऊस, बरं का. म्हातारपणाचं लक्षण घ्या. एक म्हातारा आहे, काय बरं आहे आपलं, काही नाही, फारसं भांडत नाही, बोलत नाही, मुखाड्याने चहा बी पितो, खातो पितो राहतो, टॉलरेबल आहे, राहू द्या. अनवॉन्टेड होत नाही घरामध्ये, नकोसा होत नाही. हे जर असं असेल बरं का, तर दुसरा दृष्टिकोन असा किंवा माझं हे असं आहे ना, मग हे असं जर आहे तर याच्याशी मी संबंध, माझं जीवन जुळवून घेऊन मी वागेन. म्हणजे मॅक्सिमम ऍडजस्टमेंट, किंवा ज्या गोष्टीनं माझ्यामध्ये संघर्ष निर्माण होणार नाही, माझ्या माणसामध्ये माझ्यामध्ये होणार नाही, तसं वागण्याचा सर्वाधिक प्रयत्न करणं, हे दुसरं आहे. शक्य तितकं. बघा आता, माफ कोणाला आहे? उलट उदाहरण घेतो. नवरा चांगला आहे, व्यवस्थित आहे, आणि वेडा झाला किंवा व्यसनी झाला, त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आणि विचित्र वागू लागला, तर विचित्र वागू लागला याचा अर्थ असा की त्याचं मन जसं असायला पाहिजे तसं नाही. हो ना, उलट उदाहरण घेतलं मी. भगवंताचं म्हणणं असं की जसं त्याला माफ मग, नाही का, स्नान करू लागला, भडाभडा पाणी घेतो. अरे पाणी नाही आणि तू भडाभडा घेतोयस, त्याला काही अक्कलच नाही, म्हणजे उलटच सगळं ना, नाही का. उत्तम जेवण तयार केलं, मला जेवायचंच नाही. नाही, घरात मुलं बाळ सुद्धा असं करतात, बरं का, उगीच मला नाही जेवायचं. अरे जेवायला नाही, तुला केलंय ना, खा नाही. हे जसं तसं हे मन जर वरती नेलं, सुप्रा माइंड केलं, तर तो व्यवहारात असा विचित्र दिसेल, पण त्याला संघर्ष बाधणार नाही. हा दुसरा. माझ्या मते गीतेचा सगळा भार याच्यावर आहे. तुमचं मनच तुम्ही बदला, मग प्रश्नच उरत नाही. काय जसं एक मनुष्य अतिशय रागीट आहे आणि सत्पुरुषाची गाठ पडली आणि आज्ञा पालन केलं आणि राग विसरला, तर तो या मनाच्या वरच्या अवस्थेला गेला जे उत्क्रांतीला मान्य आहे, आणि ते झाल्यानंतर अतिशय शांत झाल्यामुळे त्याच्या वागण्याचे जे दोष आहेत ते दोष न राहताना गुण राहतील. गीतेचं म्हणणं असं आहे, तुम्ही की नाही मनाने निराळे बनवून जा, आणि नामस्मरणाचा सगळा हेतू असेल तर तो आहे. म्हणून बायका म्हणतात, तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकाल दादा, पण आहे तसेच आहात, नाही का.
आता माझ्याजवळ तक्रारी करतात पण काय हो त्यांच्यात काहीच फरक नाही. म्हणजे बाईला असं वाटतं बदल करणं म्हणजे या गाडीतून त्या गाडीत बसण्यासारखं आहे की काय जणू काय कोणा आठव. हा सोपं आहे का रे? मोठी गोष्ट आहे. म्हणजे संबंध गीतेचा भर पुन्हा पुन्हा असेल तर मन उन्मन करण्याकरता आहे. याला अरविंद सुप्रा माइंड असं म्हणतात. तिसरं जर असेल तर माझ्या वाटेला आलेलं कर्म मी मागितलं होतं का? नाही, माझ्या वाटेला आलेलं आहे सुख किंवा दुःख, त्यातल्या त्यात दुःख. अरे पण हे का माझ्या वाटेला, हे का दुःख? याला उत्तर नाही. माणसाची बुद्धी याला उत्तर देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? संबंध विश्वाचा जो गुणधर्म आहे त्या विश्वात मी आलेलो आहे. इतक्या शक्ती माझ्या जीवनावर काम करत आहेत. त्या शक्तीचा जो परिणाम ते माझं जीवन. तेव्हा मी अमकं व्हावं अमकं म्हणून आहे हे शक्यच मला होत नाही. म्हणून जे जे माझ्या वाटेला येईल ते तुझ्या इच्छेनं आलेलं आहे. किंबहुना तुझी पूजा मी त्या कर्मानं करतोय हीच दृष्टी ठेवली तर पुन्हा संघर्ष नाही. का करणे का न करणे, ज्ञानेश्वर महाराजांची ओळी आहे. हे अवघे तोच जाणे विश्व तळस देणे परमात्मेने. संबंध परमात्मा विश्व ज्या परमात्म्याच्या इच्छेने चाललाय त्या परमात्म्याच्या इच्छेनेच मी आमचं करावं का न करावं हे माझ्या वाटेला आहे. माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगे गीतेचं तत्वज्ञान शिकवताना तुम्ही लोक एवढा अभ्यास करता करा पण पास होणं नाही होणं हे त्याच्या हातात आहे. एका पारशी मुलाने मला विचारलं हु इज दॅट मॅन साहेब? देयर इज नो मॅन म्हणलं. तो म्हणे नाही का. मग दुसऱ्या मुलाने त्याला मागून क्लास झाल्यावर म्हणलं सर हा लेखाचा त्याला ब्राईब द्यायला जातोय म्हणलं, लाच द्यायला जातोय. पारशी होता तो. बरं का गंमत अशी आहे बघा. तो नाही तो कोणाला माहिती नाही कसं ते सांगतो आपल्याला. बरं का ऐकण्यासारखं आहे. ज्या वेळेला आपल्या या पुराणातल्या कथा आहेत ना ही एक सांगण्याची पद्धत आहे. प्लेटोने सुद्धा मिथ्स म्हणजे या पुराण कथा वापरलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मोठा अर्थ असतो. त्या काही कथा खऱ्या झालेल्या नसतात. काय आहे जेव्हा गजेंद्र पाणी प्यायला गेला बरं का त्यावेळेला त्या मगरीने त्याला धरला हो ना. आता गजेंद्राने खूप प्रयत्न केला. तुम्हाला ते सूरदासाचं पद माहितीच आहे बरं का. तेव्हा काय तो हाले ना त्या मगरीने घट्ट धरलं होतं याला. बहुत धडपड धडपड केली तिने त्याला खेचून मंजधार म्हणजे धारेत नेलं. आवड त्याला धरलं किनाऱ्यावर पाणी प्यायला आलेला आणि धरण मध्ये नेला बरं का. नेल्यावर तो नाका तोंडात पाणी जायला लागलं. तेव्हा त्यांनी काय केलं की गुलाबाचं फूल सोंडेत धरलं असं वर्णन आहे आपलं. आणि ते सोंड वर करून कोणाला अर्पण केलं हे बघा. भगवंताला नाही. जगाचा तू आईसा धनी कवण तो पाव मजगा. कोणेस कोणास शोधतो मला माहिती नाही पण तो कोणी तू आहेस तो कोण आहे हे मी तुला आता प्रार्थना करतो. हा तुम्ही म्हणाल काय बाई कसं काय समजायचं तुमच्या जीवनात सांग का. मुंबईचा कलेक्टर कोण आहे सध्या? एकाला तरी माहिती आहे घेतले माझ्या सगट नाही का. कोणाला माहिती नाही. पण बघा तुम्ही एक पत्र लिहा टू दी कलेक्टर बॉम्बे जाईल की नाही त्याला बरोबर तसं भगवंताला पोहोचलं ते. आता कोण आहेस कोण असो. हा वामन पंडितांचा श्लोक आहे. जगाचा तू ऐसा धनी कवण तो पाव मजगा. हा तिसरा मार्ग बरं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलं की 9व्या अध्यायात काय सांगितलं की बा माळीये जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले त्या पाणी ऐसे केले हो आवेगा. काय त्यांची कल्पना आहे भव्य रंग आहे आपला. म्हणाले विश्व हे बाग आहे मोठी. ही बाग आहे त्याचा माळी आहे. याचा अर्थ असा की या बागेमध्ये जी जी झाडं आहेत ती सगळी जगवणारा लावणारा तो माळी म्हणजे परमात्मा आहे. हे भक्ती मार्ग आहे. बरं सोपं आहे. मग तू काय करतो त्याच्या शक्तीनं तो पाण्याला वाट लावतो. काय गंमत आहे बघा. पाणी म्हणजे जीवन ना तर माणसाचं जीवनच आहे. त्या माणसाच्या जीवनाला माळी जसा पाण्याला हा देतो जिकडे जाईल तिकडे तसं आमच्या जीवनाला त्याचं मार्गदर्शन आहे. पण त्यात मर्म एकच आहे. ते निवांत जात तक्रार करीत नाही.
असं तर असं, असं तर असं, हे भक्ती मार्गाचं मर्म आहे. तक्रार शून्य होणं, वा. म्हणून हे आता शीख लोकांच्या याच्यामध्ये वा हे गुरु म्हणतात. त्यांच्या डोक्यात शिरतनी पगड्या मोठ्या असतात, त्यांचं जाऊ द्या तुम्ही, बरं का. पण त्यांचं मंत्र आहे वा हे गुरु. याचा अर्थ असा की जे जे घडेल त्याला वाच यावं, हेच त्याला म्हणजे तक्रार माहितीच नाही. माझ्या मते प्रापंचिक माणसाला जर ही अवस्था साधली, तक्रार शून्य झाला, तो महात्मा समजा आपण, बरं का. म्हणजे जीवनाच्या प्रवाहामध्ये सुख आलं तरी व्हावा, दुःख आलं तरी व्हावा, काय असेल मला सांगा. बाहेरून तुम्ही हे करा ना, पण आतमध्ये बरोबर आहे. तू चूक कसं असणं शक्य आहे, तू बरोबर आहे, पण हे खरोखर सांगतो कठीण आहे. का कठीण आहे? माझी इच्छा मेल्याशिवाय हे साधत नाही. तू करशील तेच मग. पण तिसरं जे आहे ना, ते आणखी होलिस्टिक म्हणजे समग्रतेचं लक्षण आहे. ते समग्रतेचं लक्षण असं, या विश्वामध्ये मला माहिती नाही मी मला कोणी पाठवलंय, का पाठवलंय, या विश्वामध्ये मालक कोण आहे काही कल्पना नाही, पण इथे नियम आहेत. नेचर इज लॉ अबायडिंग. हे संबंध विश्व जे आहे नियमबद्ध आहे. असं जर आहे, नियमबद्ध जर आहे, तर मग त्यामध्येच मी आल्यानंतर माझ्या जीवनाला ते नियम नाहीत का? ते सुद्धा आहेत. ते जर आहे तर माझ्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट ही त्याच्या मार्गदर्शनाखाली आहे. तो कोण आहे मला माहिती नाही, पण नियम करणारा असला पाहिजे. आणि दुसरं असं की राजा कायदे करतो, पण राजाला कायदा जसा लागू पडत नाही, तसं भगवंताने विश्व निर्माण केलं किंवा ज्याने कोणी केलं, ते नियमबद्ध जरी असलं तरी नियम मोडण्याचं सामर्थ्य त्याला आहे. आणि हे रामकृष्णाने दाखवून दिलं. काय झालं, एकदा एक फूल होतं झाडावर, ते म्हणले फुलाचा रंग तो काय, तो वाटेल ते बदलील. असं कसं म्हणाले? तर एकाच झाडाला 2 रंगाची फुलं त्याने दाखवलं. बघ म्हणाले, आलं की नाही दुसऱ्या रंगाचं फुल. त्याला काय आहे अशक्य? त्याला जर अशक्य असेल तर तो मालकच नव्हे. म्हणून त्याचं वर्णन करताना कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं वेदांत सांगतो. कर्तुम म्हणजे ते करील, केलेलं नाहीसं करील, नाही त्याला पाहिजे तसं करील, अन्यथा कर्तुम असा तो असल्यामुळे त्याला शरण जाणं हा तिसरा मार्ग आहे. हा गीतेचा सारांश. आता हे प्राप्त व्हायला उपाय काय? पहिला उपाय असेल तर कर्म तर करावं, पण आसक्ती धरू नये. आणि याला उत्तम उपाय आपल्या माझ्या धंद्यातलं सांगतो, खूप अभ्यास करावा, पण मला फर्स्ट क्लास येईलच. पास होईल का नाही मुश्किल आहे. सध्या माहिती आहे तुम्हाला, ते कॉम्प्युटर वरती काय रिझल्ट काढतात, इकडचं तिकडचे इकडे काहीतरी भलते भानगडी होतात. माझ्या हातात नाहीच आहे ते, तेव्हा होईल ते होईल, मग फळ तुला अर्पण करणं हा एक मार्ग गीतेने सांगितलं. दुसरा मार्ग आता मी सांगितलं गीतेचा आपल्या की माझ्या जीवनाचा सूत्रधार तो आहेस ना. तू जर सूत्रधार आहेस तर मग मी चिंता करूच काय? याला काय आहे, सर्वस्व त्याच्या हातात दोरी द्यायला पाहिजे. होतंय कसं, महाराजांचं दृष्टांत फार छान आहे. महाराज म्हणाले, एक श्रीमंत माणूस होता, नवीन मोटारीचं मॉडेल आलं, बरं का, काय कॉन्टेसा फिंटेसा काहीतरी असेल, बरं का, आलं मॉडेल. तेव्हा त्यांनी गाडी घेतली ड्रायव्हर नेमल्यानंतर नवी गाडी, मालक ड्रायव्हरच्या शेजारी बसला आणि गाडी चालली आहे. तर ते असं कर तसं कर. तो म्हणला, साहेब आपण मालक आधी गोष्ट खरी आहे, परंतु याच्यामध्ये म्हणले मध्ये पडू नका, ऍक्सिडेंटच होईल, आपल्याला कळत नाही म्हणे यातलं. तसं माझा देह माझा प्रपंच, मी मालक आहे खरा, अरे पण ड्रायव्हर तो आहे ना गाडी हाकणारा, त्याला मध्ये कसं पडतोस तू? म्हणजे चुकणारच. आता तो फार शहाणा आहे, तो हे सगळं ऐकून म्हणा ठीक आहे बरोबर आहे, तुमचंही बरोबर आहे म्हणणं, नाही का. म्हणजे आपलं म्हणणं कसं की पहा बुवा एवढं करा आपण, बरं का, आणि त्याच्याबद्दल मी काय करीन, एकदा दर्शनाला येईन आपल्या, बाकी काही नाही. तो इतका काही भोळा नाहीये, ध्यानात ठेवा बरं का. आपल्यासारखे हजारो लोक त्यांनी वागवलेले आहेत, पण हे मागण्यात आहे. हे दुसरं. तिसरं जर असेल तर ते जास्त व्यापक आहे, होलिस्टिक आहे. होलिस्टिक म्हणजे समग्रतेचं आहे. ते असं, या अवाढव्य विश्वामध्ये मी कोण आहे, हजारो जीव आहेत, हजारो प्राणी आहेत, त्यांचं सगळं चाललेलं आहे, तो चालवणारा, त्यात मी एक आहे, तो माझंच वेगळं कसं करील, पण केव्हा सर्वस्व मी त्याला देईन तेव्हा ते कठीण आहे. म्हणून जीवनात संघर्ष टाळण्याकरता अशी वृत्तीच ठेवावी,
काय असेल त्याचीच ही जर कृती असेल तर त्या कृतीमध्ये त्याचं स्मरण ठेवणं हेच माझं काम आहे. म्हणून सारांश शेवटी सांगायचा असा अध्यायाचा, हे स्मरण माणसाने जर ठेवलं, तू आहेस तू आहेस तू आहेस प्रत्येक गोष्टीमध्ये, यालाच नामस्मरण असं म्हणतात. सारखं तुझी इच्छा तुझी इच्छा हे जर तू म्हणलास तर मग ह्या तिन्ही मार्गाचं एकत्र येतं. आणि ते एकत्र येण्याकरता पहिल्यांदा त्यांनी कर्मयोग आणि साधा योग सांगितला. आता भक्तीचा हा सुरू होणार 7व्या अध्यायामध्ये. 6 अध्यायामध्ये एवढं संपलं. आता भक्तीचं ही सुरुवात होणार की त्याचं स्मरण ठेवायचं. मग तो कोण आहे, कसा आहे, विश्वनिर्माण कसं केलं त्याने, मग विश्वनिर्माण केल्यानंतर त्याचे तो गव्हर्नमेंट त्याचं कसं काय आहे, ते निवडून कोणाला कोणा ठेवून त्याच्या ह्याच्यामध्ये, पण त्याचं कसं आहे हे सगळं आता पुढे सुरू होणार आहे. ते पुढच्या रविवारी 7वा अध्याय सुरू करू आपण. जानकी जीवन स्मरण जय जय राम. रघुपती राघव राजा राम. पतित पावन सीताराम. राम रघुपती राम.